शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावतात आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण मतदानाचा हक्क बजावलेला, काय आवाहन कराल, काय पहिली भावना? नाही, मला असं वाटतं की मतदारांमध्ये थोडी निराशा आहे। आलटून पालटून सगळेच 5 वर्षात सगळे पक्ष सत्तेवर येऊन गेलेले आहेत, त्यामुळे कुणी काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये शेतीचे प्रश्न दुर्लक्षित झालेले आहेत। सोयाबीनचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा इतर पोटापाण्याचे रोजगाराचे प्रश्न असतील, हे प्रश्न या निवडणुकीत बाजूला राहिले आणि भावनिक मुद्दे या निवडणुकीमध्ये समोर आले असं एक चित्र दिसतं आहे। तमाम मतदारांना माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त मतदान करा। लोकशाहीचा हा उत्सव आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार दिलेला आहे। मताची टक्केवारी वाढली पाहिजे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभेला सगळ्यात कमी मताची टक्केवारी जिल्ह्यामध्ये होती। जे काही आता निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसापूर्वी सर्वे समोर आले होते, भाजपाला ज्या पद्धतीनं बहुमत मिळेल किंवा मग जास्त जागा भाजपात महायुतीच्या येतील अशा पद्धतीने सर्वे होते, तुम्ही कसं पाहता? मग आतापर्यंतचा तुम्ही जर का अभ्यास केला तर डिक्लेअर झालेले सर्वे आणि प्रत्यक्षात आलेले निकाल याच्यामध्ये तफावत आहे। आपापल्या पद्धतीनं जो उमेदवार लढतो त्यालाच त्याचा अंदाज येत नाही। आता मी पण लोकसभा लढलोय, लढणाऱ्या उमेदवाराला जर त्याचा अंदाज येत नाही तर सर्वेवाल्याला अंदाज येतो कुठून? त्यामुळे सर्वे काही येऊ द्या आणि जो ट्रेंड महाराष्ट्रामध्ये सेट झालाय 2019ला, सगळे पक्ष आलटून पालटून सत्तेत येऊन गेलेले आहेत। लढायचं एका बरोबर आणि सरकार बसवायचं एका बरोबर, त्यामुळे असं होऊ शकतं। आता इकडे भरपूर पक्ष आहेत, महायुतीमध्ये महाविकासमध्ये भरपूर पक्ष आहेत, ज्याच्या जागा येतील जो किंगमेकर ठरेल तो सरकारच्या बाजूने जाऊ शकतो।